आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी अभिजित मुहूर्तावर तसेच श्री छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा दिनी त्र्यंबकेश्वर नाशिक येथील समस्त विरक्त साधू मंडळ, नाशिक बागलाण मंडळ, साधू मंडळ व अनेक वैष्णव शैवपंथीय आखाडे प्रमुख संत, महंत यांच्या उपस्थितीत वेदमूर्तींच्या मंत्रघोषात संपन्न झालेल्या महंत पदाचा पट्टाभिषेक सोहळा उपस्थित हजारो नाशिककरांचे डोळे दिपवणारा ठरला। मुख्य सोहळ्यापूर्वी मानाच्या आखाड्यांच्या निशाण व ध्वजासह उपस्थित आखाडा परिषद महंत प्रतिनिधी तसेच वृंदावन येथून विशेष इस्कॉन प्रतिनिधी, भाविक वेद पाठशाला विद्यार्थी यांच्या समवेत श्री नृसिंह कृपादासजी यांची गोदा घाटावरून सवाद्य शंखध्वनी वाद्यांसहित निनादात शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली। निशाण व ध्वजाचे पूजन तसेच पवित्र गोदा पूजन, श्री हनुमान, श्री एकमुखी दत्त यांचे दर्शन, तदनंतर चित्पावन कार्यालयातील वेद पाठशाळा येथील रामतीर्थ निरंजन मठ या ठिकाणी मुख्य सोहळ्यास प्रारंभ झाला। तत्पूर्व प्रथेप्रमाणे गणेश पूजन, पुण्य वाचन, मातृका पूजन, नंदी श्राद्ध, देवता पूजन इत्यादी विधी संपन्न झाले। वैदिक स्मार्त चूडामणी श्री शांताराम भानोसे शास्त्री यांनी पट्टाभिषेक विधी, परंपरा, महंत, योग्यता व श्री नरसिंह यांच्या कार्याबाबत उपस्थितांना अवगत केले। तसेच ज्या उपस्थित परिवाराने श्री नृसिंह कृपादासजी यांना स्वातंत्र्य दिले त्या शिंगणे परिवाराच्या 3 पिढ्यांचा इतिहास उपस्थित भाविकांसमोर ठेवला। त्यानंतर प्रत्येक आखाडा प्रमुख महंत यांनी महंत या पदाचे महत्त्व व संभाव्य महामंडलेश्वर या पदाकडे श्री नृसिंह कृपादासजी यांची होणारी वाटचाल, त्यांचे कार्य यांचा परिचय करून दिला। वारकरी संप्रदायाचे महामंडलेश्वर जगद्गुरू लहवितकर महाराज यांनी जबाबदारीची जाणीव करून दिली। श्री रामचंद्र गोस्वामी नंदीग्राम, श्री गजानन प्रभू, श्री गोविंद प्रभूजी, श्री देवेंद्र पंढरी यांनीही या प्रसंगी आशीर्वचन प्रकट केले। या प्रसंगी महंत तथा सिंहस्थ मुख्य प्रवक्ते व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने हा सोहळा संपन्न झाला असे महंत भक्तिचरणदास महाराज यांनी नाशिकला मिळालेल्या या मानाचे व या आनंदोत्सवाचे महत्त्व विशद केले। शैव वैष्णव आखाड्याची एकत्रित उपस्थिती हा या कार्यक्रमाची सलोखा, गुणवत्तापूर्ण, उंची लक्षवेधी ठरली। महंत नृसिंह कृपादासजी यांच्या मातोश्री या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या। त्यानंतर महंतपदी विराजमान होण्याचा मुख्य विधी सोहळ्यास वैदिक मंत्रघोषात प्रारंभ झाला। शैव वैष्णव आखाड्याच्या मुख्य प्रतिनिधींनी आखाडे परिषदेच्या परंपरागत नियमाप्रमाणे विधी पूर्णत्वास नेला व उपस्थितांसमोर तशी घोषणा केली। तसा लिखित कायदेशीर खलिताही तयार करण्यात आला। कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधून नियुक्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अन्वयक असे शासनाचे प्रतिनिधी श्री रामेश्वर नाईक तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक स्वप्नील नन्नावरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली। कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष श्री धनंजय बेळे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देत व महानताईचे महत्त्व तसेच आखाडा परिषदेचे महत्त्व व कुंभमेळ्यासाठी महानताई कसे महत्त्वाचे आहे याची विस्तृत माहिती विशद केली। संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले। त्यांना या कामी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, रामतीर्थ गोदा सेवा समितीचे वैभव शेम कल्याणी, शिवाजी बोंदाडे, राजेंद्र फड, श्री मदन देवी, मुख्य वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय, स्मार्त चूडामणी श्री शांताराम शास्त्री भानोसे, विविध पदाधिकारी, सर्व क्षेत्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या समारोपानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पट्टाविषयक महंताई सोहळ्यानंतर अनेक भाविकांनी महंत नरसिंह कृपादास यांचे दर्शन घेऊन आशीर्वाचन केले। सायंकाळी 51 गोदा सेवकांच्या हस्ते या महानताईच्या निमित्ताने भव्य दिव्य अशी गोदा आरतीचेही आयोजन करण्यात आले होते। MG न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक। रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि रामतीर्थ निरंजन मठ या 2 आपल्या नाशिकमधल्या आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या संस्था आहेत आणि याचा उद्देश जो आहे तो आहे सनातन धर्म हा अभिजात वर्गापासून उपेक्षित वर्गापर्यंत धर्मजागरण झालं पाहिजे। आपल्या समाजाला, आपल्या जनतेला योग्य मूल्य आणि नैतिकता मिळाली पाहिजे आणि समाजात परिवर्तन झालं पाहिजे। समाज आध्यात्मिक असावा, पर्यावरण शुद्ध झालं पाहिजे आणि संपूर्ण हिंदू समाज राष्ट्रासाठी, देवासाठी आणि धर्मासाठी एकत्र येऊन काहीतरी कार्य केले पाहिजे हा उद्देश ठेवून आज आम्ही
या गिरिजन मठाच्या महंतपदी विराजमान आहोत आणि यासाठी आम्ही सर्व नाशिककरांचे आणि सर्व भारतीयांचे आशीर्वाद इच्छितो आणि धन्यवाद. कुंभमेळ्याच्या माध्यमातून काय सांगाल? येणारा कुंभमेळा आपल्या सर्व नाशिककरांची जबाबदारी आहे आणि हा कुंभमेळा सफल पाडण्यासाठी प्रत्येक नाशिककराने काही ना काहीतरी योगदान जरूर द्यावे. आपल्यात या कुंभमेळ्यामध्ये प्रदूषण होणार नाही, गोदावरीचं प्रदूषण होणार नाही आणि जो येणारा हिंदू भाविक आहे त्याला योग्य सुविधा मिळण्यासाठी जे काही करावं लागेल आपण सगळे एकत्र येऊन करू आणि हा कुंभमेळा शासनाच्या मदतीने आपण सफल पाडू. महाराज काय सांगाल तुम्ही या ठिकाणी एवढा मोठा सोहळा संपन्न होत आहे? जय श्री राम. आज हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल नासिक की आणि आद्य मंडल नासिक आणि बांगलाल मंडल आणि खड़दर्शन आखड़ा परिषद त्र्यंबक सब लोग की ओर से आज हमारे नरसिंह प्रभु जी को हमारे गिरिजन मठ यहाँ की मंदिर पे उनको पटावी से चादर विधि महंताई किया गया आणि ये कार्यक्रम में हमारे सभी संत महंत यहाँ उपस्थित रहे और सभी भक्तजन आज उपस्थित रहे. उद्देश्य यही है आने वाले समय में हमारे नरसिंह प्रभु जी आने वाला सिंघस 2027 में नासिक कुंभ मेला की हमारे व्यवस्था देख रेख संचालन और हमारे नासिक की परंपरा को आगे बढ़ाते हुए हमारे विरक्त समाज मंडल को बढ़ाते हुए काम करेंगे. और हमारे मंडल की जो आज ये कार्यक्रम किया गया है मैं हमारे मंडल की ओर से उनको पुनः से बधाई देता हूँ. हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल में उनके नाम हम लोग नोंद करते हैं. लेकिन हर एक प्रोग्राम में हमारे साथ में रहेंगे और जो भी सामाजिक धार्मिक शैक्षणिक काम इनके द्वारा होता है उनके कार्यक्रम को आगे बढ़ाने के लिए उनको प्रोत्साहन मिलेगा. और दूसरी बात आज से आपको घोषणा करूँगा आने वाले 2027 सिंहस्थ में नरसिंह प्रभु जी को हमारे सभी लोग की ओर से हमारे तीनों आंकड़ा की ओर से महामंडल स्वरूप उपाधि देने के लिए हम लोग तैयारी कर रहे हैं. आप लोग सबके सहयोग में 2027 में ये पट्टाभिषेक फिर पुनः से होगा. मैं पुनः से हमारे नरसिंह प्रभु को हमारे विरक्त समाज नासिक मंडल की ओर से बधाई शुभकामना देता हूँ. आने वाले समय में समाज अच्छा काम करें और जो आरती समिति से जुड़ के काम कर रहे हैं उसको भी आगे बढ़ा के काम करें. यही शुभकामना हम देते हुए हमारे वाणी को श्रम देता हूँ. जय श्री राम. रोल नमस्कार. येऊन घातलेल्या 2027चा कुंभमेळा हा संपूर्ण जगामध्ये 4च ठिकाणी जे होऊ शकतो अशा नाशिकच्या पवित्र ठिकाणी होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर धर्मस्तरावर सनातन धर्मस्तरावर सगळीकडे हालचाली वेगवान झालेल्या आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवर नाशिकचे तीर्थपुरोहित असलेले ज्यांना तीर्थोपाध्याय म्हणून सुद्धा ज्यांचं नाव घेतलं जातं अशा पाराशरी कुटुंबातील शिंगणे कुटुंबातील आपले मुळशी गोपादास प्रभू जे आत्तापर्यंत इस्कॉन परंपरेशी जोडलेले होते आणि गेल्या 2 तपाहून अधिक त्यांची श्रद्धा त्या ठिकाणी जोडलेली होती. अतिशय विद्वान अतिशय अभ्यासू असलेले हे व्यक्तिमत्व त्यांना आज अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या तिन्ही आणि मंडल आणि षडदर्शन आखाडा परिषद त्र्यंबक यांच्या सर्व महंतांच्या नाशिकाच्या तिन्ही मंडळ जे आहेत विरक्त साधू समाज नाशिक मंडळ, बागलाण मंडळ आणि आद्य साधू मंडळ या तिन्ही मंडळांच्या महंतांच्या उपस्थितीमध्ये आणि नाशिकच्या सर्व प्रतिष्ठित बंधू भगिनी असतील सनातन धर्माशी जोडलेले सर्व प्रतिष्ठितांच्या उपस्थितीमध्ये आज सादर विधी ज्याला आपण पट्टाभिषेक आणि सोप्या भाषेमध्ये महंताई ही दिल्या गेलेली आहे. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये पट्टाभिषेक सोहळा त्यांचा आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्याच दिवशी संपन्न झाला. ही नाशिकसाठी अतिशय योगायोगाचा चांगला दिवस आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांमध्ये असो किंवा धर्मजागरण धर्मप्रसार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आणि जसं आखाडा परिषदेचे प्रवक्ते भक्तिचरणदास महाराजांनी उल्लेख केला विशेष करून येणाऱ्या 2027च्या कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये सहभागामध्ये त्याच्या नियोजनामध्ये त्यांचा सहभाग हा अत्यंत मोलाचा ठरणार आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि निश्चितच येणाऱ्या या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची महंताई तरी नाशिकच्या संपूर्ण सनातन धार्मिक आणि पौराणिक वाटचालीला एक वेगळी दिशा देणारी करेल अशी आम्हाला खात्री आहे. रामतीर्थ निरंजन मठ या मठामध्ये त्यांचं सर्व नाशिककरांनी स्वागत केलेलं आहे. आम्ही सुद्धा समिती म्हणून आणि रामतीर्थ गोदावरी समिती म्हणून त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि आशीर्वाद